काल रात्री घोडबंदर ठाणे वाहिनीवर आनंदनगर सिग्नल क्रॉस झाल्यानंतर एक 200 मीटर अंतरावर लेफ्ट साईडला एक महिंद्रा पिकअप गाडी आहे. त्या पिकअप गाडीने तिथे उभे असलेल्या 2 रिक्षा चालकांना धडक मारली. त्यामुळे 2 इसमांना जखमी केलं आणि तिथं मेट्रोचं जे काम चालू आहे तिथल्या तो खड्ड्यामध्ये जाऊन त्या टेम्पो जाऊन पडला. त्यामध्ये रात्री पोलिसांनी त्या टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं, जखमीला ताब्यात घेतलं, ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचवलं. तर त्यामध्ये एक जण मृत्यू पावलेला आहे. तो रिक्षाचालक आहे, त्याचं नाव आहे जितेंद्र कांबळे, वय 31 वर्ष आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेला आहे. आणि दुसरा एक वाघमारे म्हणून आहे 29 वर्ष, तो जखमी अवस्थेत आहे. जखमी इसमावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. आणि या संदर्भात जो टेम्पो चालक आहे त्याची माहिती घेतली असता त्याला ताब्यात घेतला असता तो 15 वर्ष वयाचा अल्पवयीन मुलगा असल्याचं समजलेलं आहे. त्याचं नाव आहे साई कृष्णा बिस्वाल. त्याला ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी. त्याच्या वडिलांना ताब्यात घेतलेलं आहे. कासारवरील पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भात पुढील कारवाई कासारवरील पोलिसांनी करीत आहे. काय आव्हान कराल तुम्ही? मी आपल्याद्वारे एक संदेश देऊ इच्छितो की कृपया अल्पवयीन चालकांना गाडी चालवायला देऊ नका. त्यामुळे हे असे अपघात होतात आणि नाहक जनता याच्यामध्ये जखमी आणि मृत्यू पावतात.